शिव सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. हा क्लायमेट एवढा भारी वाटलाय. आपली आवडच ही आहे ना ड्रायव्हिंगची, तर काय करणार. ही आणि नवीन त्याच्यामध्ये सगळा बाम आहे, तर पावडर आहे. सिटी बघा काय कडक केली आहे. जोपर्यंत माका पेमेंट वगैरे येत नाही तोपर्यंत तुम्ही काय गाडी हात लावायचो नाही. शिव सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. सूर्यास्त बघ असा एकदम मस्त की निरागस एकदम मस्त की आलाय बाहेर. आता आपल्या प्रवासाचा सुद्धा आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्हा सर्वांना आंध्राच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण या रात्री या ताज धाब्याला थांबलेलो आणि बरोबर 11:30 वाजता आपण या धाब्याला आलेलो. आत्ता एवढी थंडी आहे ना माझी, मी अजून जस्ट तोंड पण धुतला नाही, फक्त ब्रश केलाय. आणि आतमध्ये जी सगळी चादर वगैरे होती, रजाई वगैरे ते सगळं आतमध्ये टाकली. चला पहिले आपण असं का त्याला तोंड पण धुवायची इच्छा नाही वगैरे, एवढी थंडी आहे. सकाळी 6 वाजता मला जाग आली आणि अशी कुडकुडलं ना, नशीब मी घरात ना रजाई आणली आहे मोठी जाडवाली. तर चला पहिला जाऊन असं चहा वगैरे पिया, त्या साईडला जाऊया. चला गाडी ते पार्किंग केली आणि हे सगळं मस्त आहे की बघ, वातावरण बघा एवढा भारी आहे इथे. सगळे या साईडला पार्किंग होते मस्त आहे की. चालते साईडला जाऊया चहा प्यायला. धाब्यावरती आतमध्ये आलो. धाबा बघा एवढा मोठा आहे. त्या साईडला टोकन घेतला, दिया ना टोकन. ओके ओके, थँक्यू थँक्यू. आणि भाईने चहा सुद्धा दिली आपल्याला. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा थंडी थंडी थंडी. थंडीच्या महिन्यात चहा पियाच भावना मजा येते आणि गरम गरम जेवायला. पण मला सकाळी जाग आलेली असे म्हणजे 5:30ला अलार्मच लावलेला मी, बरोबर 5:15 ते 6:30 पर्यंत. आता फायनली 6:30 व्हायला आलेत. चला तर रोड चहा पिऊया आणि आपला प्रवासाला निघा. आता इथनं बरोबर 700 किलोमीटरचा अजून प्रवास बाकी आहे. चला रोड चहा पिऊया. शिव सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. थंडी 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 आहे. आता आपण फक्त तेलंगणामध्ये आहे, आता आपल्याला आंध्रामध्ये जायचं आहे. पहिला फ्रेश होऊया, त्यानंतर मग कल्टी मारूया त्या प्रवासाला. अगरबत्त्या संपल्यात. आपल्याला आता टोलचा रिचार्ज करायचा आहे, बाकी सगळं केलेलं आहे. चला रनिंगमध्ये पुढे पुढे आपण टोलचा रिचार्ज सुद्धा करूया. चला बोला गणपती बाप्पा मोरया. स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या दुसऱ्या भागाला सुरुवात झालेली आहे, मुंबई ते आंध्राच्या. पेठला पोहोचलोय. पण ह्या ठिकाणी भावानो हात बाहेर काढायला ना मला असं वाटते ना की मी काश्मीरच्या द्या या -डिग्रीच्या बर्फाच्या टेम्परेचरमध्ये आणि मी हात बाहेर काढलाय भावानो. एवढा म्हणजे एवढी थंडी वाजते ना, हात बाहेर काढला असं वाटतं की आता 2 मिनिटात आपला हात आहे ना जो एकदम पूर्ण कडक होऊन जाईल. काय वातावरण आहे, अफलातून वातावरण, अफलातून. काय निसर्ग आहे यार. देवाने जी आपल्याला भूमी दिली आहे जगण्यासाठी, ते खरंच आपण सर्वांनी ना देवाचे आभार मानले पाहिजे. मला त्याला रात्री प्रवास नाही केला, नाहीतर मग आपले भरपूर वांदे झाले असते. पण रात्री सुद्धा भरपूर थंडी होती, त्याच्यावर विचार केला की गप्पा धाब्यावर तू झोपूया मस्त की, कारण आराम करून घ्या. एका दिवसात आपण नाही ना म्हणतात तरी 750 किलोमीटर आपण गाडी रनिंग ओढलेली. सकाळी 6 वाजल्यापासून वाशीपासून आपण स्टार्ट केलेला तो प्रवास. तो रात्री 12पर्यंत आपण 750 किलोमीटर आपण रनिंग कव्हर केली. पण आता फ्रेशमध्ये एकदम काम भारी करून टाकूया आपण. आता बरोबर बघा पटणचेरूला पोहोचलो आहे. हाय बरोबर लोकेशन आणि या साईडला आहे ट्रान्सपोर्ट. आता पुढे आपल्याला लागेल बरोबर मियापूर लागेल, हैदराबाद सिटी. आणि आपण जाणार डायरेक्टली रिंग रोडनी 11 नंबरच्या. हा आहे 11 नंबर
आणि हा आहे बँगलोर हायवे. तर आपण आता बरोबर टोल क्रॉस करून 11 नंबर हायवेनी म्हणजे चाललो आहे. हा डायरेक्टली रिंग रोड आहे, आपला डायरेक्टली मेन हायवेला सोडेल. हा बघा रिंग रोड बघा कसा आहे, यांचा असा रिंग रोड आहे, लक्षात ठेवा. चला बाय बाय करूया आपण हैदराबादला. हे बघा आपण आता इथनं बरोबर एक्झिट व्हायचं आहे. हा मॅप आहे, मॅप बघा कसा घेऊन चालला डायरेक्टली एक्झिट. इथे छोटासा एक्झिट आहे, इथनं असं सर्कल राऊंड मारून परत खालना जाऊन परत आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. चलो बाय बाय हैदराबाद. हा आहे बरोबर हैदराबादचा रिंग रोडचा एक्झिट टोल. 11 नंबरने आपण आता प्रवास केला. बघा इथे दिलेलं आहे बरोबर, काय माहीत नाही ह्याच्यातलं काय आपल्याला एवढं काय कळत नाही, पण इथे लिहिलेलं गो. आपल्याला मारायचं लेफ्ट, हा राईट साईडला तो परत हैदराबादच्या सिटीमध्ये जाईल आणि विजयवाडावर जाईल. आणि आपल्याला बघा इथे लिहिलं आहे कमम. चला या ठिकाणी सुद्धा विजयवाडा. हाती माझा माईक सुरू झाली ही कहाणी. एक यार खास माझा दोस्ती पुराणी. होड मध्ये दोघे असे जसे जय वीरू. सारी सिटी ही झाली दोस्तीची ही दिवाणी. एका मागे एक आम्ही करम करत गेलो. मित्रांनो बघा गाडी इथे लावली पार्किंगला आणि हा आहे पंप. जरा नाश्ता करायला थांबलोय. बघूया आता जरा फ्रेश वगैरे झालो या पेट्रोल पंपात. ते बाजूलाच बघा नाश्ता वगैरे इथे जरा काय नाश्ता करूया आणि नाश्ता करून निघूया भाऊ. हां रात्रीसुद्धा भरपूर उशिरा झाला जेवण. चला जाऊया नाश्ता करायला. गर्दी तर भरपूर आहे. बघूया चला. भाऊ ना मस्त गरम गरम इडली आहे, टेस्टी टेस्टी. थँक्यू. हाँ 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 क्या बोले पब्लिक खाएंगे क्या. त्याच्यामध्ये मस्त तिथे लाल चटणी वडा. त्याला साईडला बघूया. चला हो ना इडली बघा आले भारी आहे. हां हां याला मध्ये इडली टेस्ट करूया. आईला मजा केली मारहाण वाऱ्यावरती. मी क्लास 1 नंबर चटणी. सांबार नाही पण हां खोबऱ्याची चटणी ना प्रश्न नाथ थोडा बघा. सांबार पाहिजे होता. नाश्ता फक्त लेट ॲड करूया जेणेकरून आपल्याला गाडीमध्ये सुद्धा आपला नाश्ता आहे. नाश्ता म्हणजे फ्रूट वगैरे भरपूर घेतलेलं आहे. आता पुढे आपण आता आंध्रामध्ये आपण एंट्री करू. तुम्हाला असं म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती काय ब्लॅक शेड वगैरे वाटत नाही ना. ॲक्च्युली वरती हे लावलं ना त्यांची ताडपत्री आहे त्याच्यामुळे असं वाटते आपल्याला. चला 15 ते 20 मिनटात आपला फ्रेश पण झालो. त्याच्यानंतर मग गाडी ते पार्किंग करून पण मस्त की नाश्ता विष्टा केला. आता डायरेक्ट निघूया इथं. बरं अजून 450 पावणे 500 किलोमीटर अजून प्रवास बाकी आहे. आजच्या दिवसात आपण कवर करूया आणि कवर म्हणजे त्यांना डायरेक्टली गाडी अनलोड करून सुद्धा देऊया. कारण का त्यांना टाईम दिलेला आहे मी 3 दिवसाचा, पण आपण 2 दिवसाचा आपण ही जर्नी कंप्लीट करतो आहे 1300 किलोमीटरची. चला निघूया आता पुढे जाऊ. मस्त की जरा चहा पिवा मस्त की. साऊथमध्ये इडली नाश्ता चहा खतरनाक. मित्रांनो आपली जी बॅग होती सामान ठेवायची ती फेकून दिली. आता ही आणली नवीन. त्याच्यामध्ये सगळा बाम आहे, त्याच्यानंतर पावडर आहे. पावडर तर आपण लावायची जी आपल्याला गरजच नाही, पण ही घेतलेली आपण ही भरपूर ॲक्च्युअली जुनी झाली. 26/10 एक्सपायरी झाली ही. तर ही टाकून द्या. आणि ही आपण घेतली निव्याची. आणि आपला हा कॉलगेट रेड डाबर लाल एकत्र आहे. हा पाऊच फक्त आपला जो आंघोळीचा म्हणजे फेस वॉश, त्यानंतर मग ब्रश, टूथपेस्ट, शॅम्पू हा सगळा पाऊच त्याच्यामध्ये जाणार. आणि दुसरा जो पाऊच आहे तो पाऊच आपण स्पेशली औषधासाठी करणार आहे. हा बघा हा औषधासाठी स्पेशली. तर चला जसं की जरा आता थंडीचा महिना चालू आहे. आपण मस्त की जरा निव्यात लावून घेऊया चेहऱ्याला. आपल्या चेहरा म्हणजे जरा स्किन आपली फाटणार नाही. तब्येतीची काळजी पहिली घेतली पाहिजे. तब्येत चांगली असेल तर काम चांगला होणार, आणि तब्येत खराब असेल तर कामाची वाट लागेल. चला तर निघूया डायरेक्टली प्रवासाला आपल्या. चला
मित्रांनो हा आहे बरोबर गाव. या गावाचं नाव बरोबर नरकटपल्ली. इथून आपल्याला ॲक्च्युली सिटीमध्ये काय जायचं नाही आपल्याला. इथनं बघा या ब्रिजच्या खालनं आपल्याला राईट टर्न मारायचं आहे. नरकटपल्ली सॉरी आपल्याला हा हायवे पकडायचा आहे आणि हा डायरेक्टली सिटीमध्ये जाईल. चला 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 चला. असं झालंय की हे बघा आपला जो सर्व्हर आहे तो डाऊन होत चाललाय. आता मी काढतो टीपी आंध्राची, पण सर्व्हर डाऊन असल्यामुळे टीपी आता काय मग कधी निघेल जाईल. जोपर्यंत आपलं टीपी निघणार नाही तोपर्यंत आपण आतल्या स्टेटमध्ये एंट्री करणार नाही. कारण भरपूर जण मला बोलतात, दोघं तिघं जण, की डायरेक्ट जा असाच बिंदास, काही नाही, प्रॉब्लेम नाही. पण जे जातात त्यांना सांगतोय मी विदाऊट टीपी. कधी काय होते, आपण एकदा जर विदाऊट टीपी केलो, चुकून जर पकडला तर 17,000 रुपये फाईन आहे. 300-400च्या टीपीच्या बाई तुमचे किती जातील? 17,000 रुपये जातील. विचार करा, 300-400-500 रुपये तुम्हाला परवडतील का 17,000 रुपये परवडतील? हेच तर मेन रिझन आहे. आणि जर उद्या समजा तुमच्या गाडीचा काय प्रॉब्लेम झाला, का कोणाला टचबीज काय केली, भावांनो तुम्हाला इन्शुरन्स होतो तो तुमचा क्लेम नाही होणार, कारण तुम्ही त्या राज्याची परमिशन नाही काढली. लक्षात ठेवा. या अशा गोष्टी आहेत. 100, 200, 300, 500 रुपयासाठी कुठे का बघू नका. नाही निघाली तर मी आता थांबणार तिकडे बॉर्डरला जाऊन. चला बघू आता हा सर्व्हर कधी क्लिअर होईल, आपण लगेच बॉर्डरला पोहोचू. भावांनो ही बघा तेलंगणा बॉर्डर बंद झाली. तेलंगणा बॉर्डर मी मागच्या टायमाला आलेलो तेव्हा चालू होती तेलंगणा बॉर्डर, पण आता मी बघतोय, मी बोललो बॉर्डर कुठे गेली, पोलीस ऑफिसर नाहीत, कोण नाही. तर फायनली बंद तेलंगणा बॉर्डर आहे. बघा आता इथे लिहिल्याबरोबर कृष्णा रिव्हर म्हणजे कृष्णा नदी आहे ही जी संपूर्ण दिसते आहे ती तुम्हाला सगळी कृष्णा नदी आहे. ते बघा तो जो पूल दिसतो साईडला तो. तर चला आता पुढे आता बरोबर आपण आंध्रामध्ये एंट्री करू. हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर तिथे सुद्धा आपल्याला मला असं वाटते पोलीस भेटतील. आय थिंक मला असं वाटते. बघा हा आहे कृष्णा नदी कसं होता. बघा मित्रांनो एंट्री श्री कासू ब्रह्मा रेड्डी एक्सप्रेस हायवे. कसं आहे मालक, कसं आहे आंध्रामध्ये एंट्री. आंध्रामध्ये मित्रांनो चला आता सुपरफास्ट जर्नी करायची आहे. देऊया आता लगेच संध्याकाळी डिलेवरी. आपण आता बरोबर हा बघा ब्रिज लागलाय. हा इथून आला, हा डायरेक्टली कन्याकुमारीतनं, आणि हा इथे चाललाय बडा डायरेक्टली कलकत्ताला म्हणजे उडीसा आसाम ह्या ठिकाणी. आणि ह्या रोडचा नंबर आहे नॅशनल हायवे 16. आता हा बरोबर जो लोकेशन तो बरोबर ओंगल लागला आपल्याला. थोडासा रस्ता आपल्याला खराब भेटलाय, पण टोल सुद्धा आपला जास्त गेला यावेळी. आपण बरोबर 1500 रुपयाचा टोल भरलेला, रिचार्ज केलेला, पण आता बघा आपले 1500 रुपये संपलेले आहेत. 1 रुपया आपला बॅलन्स करायला अजून सुद्धा आपलं लोकेशन बाकी आहे. आता बरं आपण ओंगल क्रॉस करतोय. पुढे आपलं लोकेशन आपल्याला 200 किलोमीटर अजून बाकी आहे. चला मग हा हायवे, ह्या हायवेची तुम्हाला मी अपडेट देतो किती डोल्या कसं काय. आणि हा डायरेक्ट कुठे जाईल, हा डायरेक्टली जाईल भाऊ, डायरेक्टली हा चेन्नईला जाईल. त्याच्यानंतर डायरेक्टली मदुराई कन्याकुमारी या ठिकाणी. या बघा ह्या हायवेचा आपला पहिला टोल आलेला आहे. टोटल आपण रिचार्ज बघा किती गेला. पहिला 1000, त्याच्यानंतर 500, त्यानंतर आता परत 250 गेला आहे. आणि आता जास्त किलोमीटर आपला राहिलेलं नाही. लोकेशन आपल्या जवळच आलेलं असं, पण तरीसुद्धा आपल्याला रिचार्ज करून घ्यावं लागेल, कारण आपल्याला अजून मला असं वाटतं ह्याच्या पुढे आपला टोल लागेल अजून एक. आता हा टोलचं नाव बरोबर काय, तानगुट्टूर. चला 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 चला. जाम पाय दुखले, जाम म्हणजे जाम. नकोसं वाटते असा हा क्षेत्र नकोसं वाटते. काय करायचं, आपली आवडच ही आहे ना ड्रायव्हिंगची, तर काय करणार.
लोकलमध्ये गाडी चालवू शकत नाही. आता मागे 15 दिवस होतो लोकलमध्ये, तर चुकून मागून फक्त 2 दिवस फक्त गेलो. अक्षरशः वैतागलो, धंदा नाही काय नाही म्हणून बोला आपली लाईनच भरी. आता असे पाय धरलेत ना, कंबर वगैरे सगळं जाम झालं आहे. आणि आता माझ्या पाठीमागे नाही ते जरा मणक्याची इथे ना जर दुखायला लागलं काय माहीत नाही. जरा गाडी चालवताना पोषण अशी असते ना, तर त्याच्यामुळे इथली जी मान आहे ना ती भरपूर दुखायला लागली आहे. लय म्हणजे लय त्रास होतो. वय किती असेल माझा मला कमेंट करून सांगा भावांनो. मला कमीत कमी ह्या लाईनीमध्ये 4 आणि हे 10, 14 आणि हे 5, टोटल 19 वर्ष झाली. म्हणजे गाडी क्षेत्रामध्ये ड्रायव्हिंग करतोय. म्हणजे विचार करा माझा लायसन कधी जुना असेल. काय बघ काय. चला आता निघूया. वाजले बघ इथे बघा, कॉल येतोय. कॉल का माहीत नाही पण आता निघूया. तर चला. मित्रांनो काय राव, 1300 किलोमीटर बोलता 1350 किलोमीटर आलो. म्हणजे 50 किलोमीटर वाढला आपला ह्या मार्गे. आणि जर आपण सोलापूरवरनं अक्कलकोट करून गेलो असतो रायचूर मार्गे, 70 किलोमीटर आपला कमी झाला असता आणि टोल सुद्धा आपला वाचला असता. आतापर्यंत आपण 1700 रुपये 1750 रुपये पण टोलचा रिचार्ज केला आहे. त्याच्यामधले 1600 रुपये आपले कट झाले आहेत. आणि या चांगल्या निसर्गामधला आपण प्रवास करतोय. मला तर हा क्लायमेट एवढा भारी वाटलाय ना. ऊन आहे तेवढीच थंडी सुद्धा आहे. पण ह्या ठिकाणी जो हा असा वातावरण एवढं मी आनंद घेतोय ना, पुरती क्लास A1 आंध्र प्रदेश. मित्रांनो बघा संध्याकाळ झालेली आहे. जेव्हा वाजलेत बघा किती 5:42 आणि आता आपण पोचले बरोबर बघा. नेल्लूर बरोबर 12 किलोमीटर, बँगलोर बरोबर 410 आणि चेन्नई 185. दिसली तुम्हाला? हां बरोबर. आता बरोबर वाजलेत 5:45 आणि आपल्याला बरोबर 12 किलोमीटरवर म्हणजे आपलं लोकेशन आलेलं आहे ऑलमोस्ट. आणि आता झाले आहे बघा काळोख झालेलं आहे पूर्ण. आता डायरेक्ट जाऊया आपल्या कंपनीजवळ. पहिली गाडी खाली करून घ्या कारण ऑलरेडी आपल्याला एक मटेरियल आलेलं आहे. हे बघा कॉलसुद्धा येतं निखिल सरांचा पुण्यामधनं. तर ऑलरेडी आपल्याला एक मटेरियल आलेलं आहे. तो जर कन्फर्म झाला तर मग आपल्याला इथं डायरेक्टली भरायला जायला लागेल. तर चला मग डायरेक्ट पहिला जाऊया कंपनीच्या इथे. आपण सिटीमध्ये तर आतमध्ये आलो आहे. कामराज काहीतरी नगर आहे बघा. त्या साईडला वगैरे भरपूर असे दुकानं वगैरे आहेत. पण जरा इथे गोंधळल्यासारखं होते कारण का हे बाईकवाल्यांना अरे घुसतात कसे पण भाऊ, ना लेफ्ट ना राईट असं पण त्यांना काय प्राधान्य दिलेलं असं पण आपल्या सरकारने. चला त्या इथे बरोबर 800 मीटरवरती आपल्याला लोकेशन राहिलेलं आहे. अनु काय ही सिटी, हा नेल्लूरची सिटी बघा काय कडक केली आहे. आणि इथूनच आपला बघा राईट टर्न दाखवतोय. अनु काय हे साड्यांची दुकानात का काय आहे. चला हे बघा या सर्कलच्या इथं आपल्याला राईट टर्न मारायचा आहे. मित्रांनो हे बघा इथे गाडी लावली पार्किंगला आणि हा आहे कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आणि हा आहे आपला मटेरियल. इथे आपल्याला खाली करायचे बघा माल बघा. हिरो पूर्ण बिल्डिंगचं सामान आहे. या त्यांचं काहीतरी अजून अनलोडिंग चालू आहे. जे सिमेंट वगैरे होतं ते सगळं घेऊन गेले. पण एक प्रॉब्लेम म्हणजे मला अजून पेमेंट आलेलं नाही. आता ह्यांका बोलतोय मी बाबा गाडी काय खाली करू नका एवढ्यात. जोपर्यंत माका पेमेंट वगैरे येत नाही तोपर्यंत तुम्ही काय गाडीत हात लावायचो नाही. तरी पण मी त्यांना सांगितलं आहे. एक माणूस होता आपला म्हणजे प्रेम कुमार, तो चांगला माणूस असा एकदम टेन्शन नाही त्याचा. पण तो मला बोला की विजय भाई उस टेंशन मत लेना, आपका पेमेंट आ जाएगा, गाड़ी खाली करके इधर ही रुकना, तुरंत में आ जाएगा. बोला ठीक है भाई. पेमेंट की वजह से तो इतना लंबा आया हूँ यार मालिक. पण हा हॉटेलचा मटेरियल आहे. इथे 5 स्टार हॉटेल आहे. हा जो सगळा आपण आणला आहे तो मटेरियल आहे बरोबर तंदुरी आयटमचा आहे. म्हणजे तंदुरी रोटी वगैरे हे ते सगळे. दुनिया आगे बढ़ रही है भाई. आपण अभी तक टेम्पो ही चला रहा. मित्रांनो गाडी खाली करून मला असं वाटतं कमीत कमी मला 1.25 तास झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपला पेमेंट वगैरे आला नव्हता. नवीन आपली पार्टी आहे, जरा विश्वास ठेवू नये म्हणून थांबलेलो.
कारण अर्धा पेमेंट बाकी होता, फक्त अर्धा पेमेंट त्यांनी आपल्याला दिला. त्यानंतर बाकीचा खर्च जो मी स्वतःच्या खिशातनं केला. त्यानंतर मग टोल डिझेल आपल्याला डिझेल लागला आहे 8.5 ते 8.5 रुपये डिझेल गेला आहे. आणि टोल फक्त जास्त गेला, 1700 रुपयाचा रिचार्ज केलेला. 1700 रुपये गेलेले आहेत. आता एक रुपये पण फास्टॅगला नसेल. आणि इथे येईपर्यंत मित्रांनो आंध्राची सुद्धा मी टिपी काढली आहे. त्यानंतर मग तेलंगणाची जर आपल्याला 750 रुपयाला पडली आणि आंध्राची पडली ती म्हणजे 370 रुपयाला. असा टोटली खर्च होतो. मला मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा किती होत होते. आणि मित्रांनो फायनली आपली गाडी खाली करून बघा इथे थांबलेलो तुम्ही. जरा नाश्ता वगैरे केला, भूक लागलेली भरपूर. विचार करत होतो की जरा काय करायचं. मग आता इथनं विचार करायचा की आता आपल्याला भटकंती यात्रा आपल्याला चालू करायची आहे. म्हणजे इथून मी आता कुठे जाईल का माहीत नाही, पण इथून साधारण 160 किलोमीटरवरती चेन्नई आहे. तर मी विचार करतोय की चेन्नईमध्ये जायचा भेटला तर ठीक आहे, नाहीतर मग काय सांगता येत नाही. मग मित्रांनो कशी वाटली मित्रांनो ही सिरीज. मुंबई ते डायरेक्टली आंध्र प्रदेश बरोबर 1250 किलोमीटर आपली रनिंग झाली आहे. चांगलेलं आहे मित्रांनो. कशी वाटली नक्की मित्रांनो कमेंट करा आणि सगळ्यांना शेअर करा मित्रांनो. आणि प्लीज आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग लवकर आपण भेटू आपण अशाच नवीन दुसऱ्या ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.